आज आपण 1 वाटी साबुदाणा आणि बटाट्यापासून उपवासासाठी अगदी झटपट छान खमंग खुसखुशीत रेसिपी बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे। साबुदाणा आधी 5-6 मिनिटं लो फ्लेमवर परतून घ्यायचा। असा एकसारखा परतत राहायचा, खूप जास्त वेळ भाजायचा नाही। तर 7 ते 8 मिनिटं मी साबुदाणा भाजून घेतला। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हा साबुदाणा थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा। त्यानंतर इकडे मी 3 मोठे बटाटे उकडून घेतले आहे। बटाट्याचे 2 काप करून घेतले आहेत। हे उकडलेले बटाटे आता किसणीने किसून घ्यायचे किंवा हाताने चांगले स्मॅश करून घ्या, पण बटाटे खूप बारीक करायचे। तर बटाटे मी किसून चांगले स्मॅश करून घेतले आहे। आता यात 1 चमचा जिरा घ्यायचा, 3-4 हिरव्या मिरच्या अगदी बारीक बारीक चिरून घ्यायच्या। त्यानंतर अर्धा चमचा मिरेपूड घेतली आहे आणि कोथिंबीर सुद्धा अगदी बारीक बारीक चिरून घेतली। जे तुम्ही उपासाला कोथिंबीर खात असेल तर घाला किंवा नाही घातली तरी सुद्धा चालेल। त्यानंतर चवीनुसार यात मीठ टाकायचं। आता हे बटाटे बाजूला ठेवायचे। इकडे आपण साबुदाणा थंड करायला ठेवला होता। साबुदाणा थंड झाला आहे। आता याचे मिक्सरमधून अगदी बारीक पीठ करायचं। साबुदाण्याचे मी पीठ करून घेतलं। हे असं चाळणीने चाळून घ्यायचं आणि बटाट्यामध्ये घालायचं। पीठ चाळून घेतल्यामुळे यात जर काही साबुदाण्याचे कण राहिले असेल तर ते निघून जातात। आता बटाटा आणि साबुदाण्याचं पीठ व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं। याचा गोळा मळून घ्यायचा। हे पीठ मळताना खूप जास्त कडक मळायचं नाही, मऊच मळायचा। तर 2-3 वेळा मी थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा मळून घेतला। आता यावर झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटं हे मुरू द्यायचं। आता 15 मिनिटांनंतर पाहूया, पीठ थोडं घट्ट झालंय, तर आणखी यावर पाणी घालून हे चांगलं मळून घ्यायचं। आपण याचे उपवासाचे साबुदाण्याचे पराठे बनवणार आहोत। यासाठी इथे एक टिप्स लक्षात ठेवायची, पीठ अगदी चांगलं मळून घ्यायचं। जितकं तुम्ही खूप वेळ मळून घ्याल तेवढेच पराठे छान खुसखुशीत होतात। पुन्हा 2-3 मिनिटं मी हे मळून घेतलं। आता थोडं पीठ घेऊन याचा असा गोल गोळा करून घ्यायचा। आता गोळ्याला थोडं पीठ लावून घ्यायचं। भगर, राजगिऱ्याचं, उपवासाला चालणारं कोणतंही पीठ लावा किंवा पीठ न लावता थोडं तेल लावून सुद्धा हे पराठे लाटून घेऊ शकता। पराठे खूप जास्त जाड लाटायचे नाही आणि खूप पातळही नको, मीडियम लाटून घ्या। पराठा लाटून घेतला। आता प्लेटनी मी याला असा गोल आकार देते। तर याच प्रकारे सगळे पराठे लाटून घ्यायचे। पराठा आता भाजून दाखवते। इकडे गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की तव्याला आधी तेल लावून घ्यायचं। आता पराठा भाजून घेऊया। पराठ्याच्या वरून सुद्धा तेल लावून घ्यायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरच पराठा भाजून घ्यायचा। पराठा पलटून घेऊयात। तर हे पराठे छान फुगतात। तेल किंवा तुपावर सुद्धा तुम्ही हे पराठे भाजून घेऊ शकता। तुपावर भाजलेले पराठे सुद्धा खूप छान लागतात। तर दोन्ही बाजूने असे पराठे छान भाजून घ्यायचे। याच प्रकारे सगळे पराठे बनवून घ्यायचे। 1 वाटी साबुदाणा आणि 3 बटाट्याचे असे मध्यम आकाराचे 6 ते 7 पराठे तयार होतात। हा पराठा बघा छान मऊ झाला आहे, चवीला खूप छान लागतो। हे पराठे तुम्ही दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता। एखाद्या दिवशी आपण साबुदाणा भिजवायचा विसरलो तर असे वेळेवर पटकन हे पराठे बनवता येतात। खूप छान लागतात, एकदा नक्की बनवून बघा। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।